नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. सरळ प्रणालीमधील विद्यार्थी पोर्टलवर पायाभूत चाचणीचे मार्क भरणे या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की या स्टुडंट पोर्टलमध्ये पायाभूत चाचणीचे मार्क भरण्याकरता एक्सेल शीट डाउनलोड कशी करायची, तसेच या एक्सेल शीटचा फॉर्मॅट CSV मध्ये कन्वर्ट करून ती या वेबसाईटवर अपलोड कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या ॲड्रेस बार मधील वेबसाईटचा आपल्या सरळ वेबसाईटचा ॲड्रेस टाकायचा आहे www.education.maharashtra.gov.in. हा ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन येईल. यामधील स्टुडंट पोर्टल या बटनावर क्लिक करायचे, स्टुडंटवर क्लिक करायचे. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. आता यामधील उजवीकडील भागामध्ये जो आपल्याला मेनू दिसत आहेत, या मेनू मधील डाउनलोड एक्सेल या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. डाउनलोड एक्सेल या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा दोन मेनू या ठिकाणी दिसत आहेत, पर्सनल आणि बेसलाईन. यामधील बेसलाईन या शब्दावर आपल्याला मेनूवर क्लिक करायचे. बेसलाईन या शब्दावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक्सेल शीट डाउनलोड करण्यासाठी अशा प्रकारचा एक फॉर्म उपलब्ध दिसेल उजव्या साईडला. यामध्ये सर्वप्रथम UDIS कोड, आपल्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. त्यानंतर हेडमास्टर लॉग इन मध्ये जो आपण या ठिकाणी सिलेक्ट रोल करताना हेडमास्टर जेव्हा निवडला होता आपण, त्या हेडमास्टरांचा पासवर्ड आपल्याला या पासवर्ड मध्ये टाकायचा आहे. म्हणजे स्टुडंट पोर्टल मधील विद्यार्थी माहिती भरताना आपण जो हेडमास्टरांचा पासवर्ड वापरला होता तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर स्टँडर्ड, आपल्याला ज्या इयत्तेची एक्सेल शीट डाउनलोड करायची आहे, या ठिकाणी 2री ते 8वी पर्यंतच्या एक्सेल शीट अवेलेबल आहेत. आपण 2री पासून एक इयत्ता निवडून, एका वेळेस एक इयत्ता निवडून आपण एक्सेल शीट डाउनलोड करू शकतो. तर या ठिकाणी सिलेक्ट स्टँडर्ड म्हणजे आपल्याला इयत्ता निवडायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जर एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तरी आपण या ठिकाणी डिव्हिजन निवडायची. एक तुकडे असेल तरी आपण या ठिकाणी A हा ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे, तर आपण त्यातून डिव्हिजन निवडायची. त्यानंतर आपल्याला जे एक्सेल शीट येणार आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची नावं अल्फाबेटिकल पाहिजे आहेत किंवा जेंडर नुसार पाहिजे आहेत, म्हणजे मुलींची मुलांची यानुसार आपल्याला तिथं जसे आपल्याला नावं पाहिजेत त्या बटनावरती आपल्याला फक्त टिक मार्क करायचा. अल्फाबेटिकल पाहिजे असतील तर याच्यावर, किंवा जेंडर वाईज पाहिजे असतील तर ह्या गोल मध्ये आपल्याला क्लिक करायचं. हे सर्व भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी ज्यावेळेस आपण डाउनलोड या बटनावर क्लिक करतो त्यानंतर आपल्या वेबसाईटच्या ब्राउझरच्या डाव्या बाजूला ती फाईल डाउनलोड झालेली आपल्याला दिसायला लागेल. डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला या साईडला साधारणपणे वेबसाईटच्या ब्राउझरच्या डाव्या कोपऱ्यात खाली इथं फाईल ती डाउनलोड झालेली आपल्याला दिसेल. हे पहा, अशा प्रकारे या ठिकाणी ही फाईल तयार झालेली आहे. बेस आणि आपल्या शाळेचा UDIS कोड असेल, आपण त्याच्यावर क्लिक करून ती फाईल ओपन करायची आहे. आपल्याला अशा प्रकारचा एक मेसेज येईल. आपण येस बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ती फाईल, एक्सेल फाईल ओपन झालेली दिसेल. आता तुम्ही पाहत असाल की या एक्सेल फाईल मध्ये आपल्याला या ठिकाणी शाळेचा UDIS कोड आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टुडंट ID आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आपल्याला आलेली आहेत. ती सर्व नावं आपोआप आपण जी भरलेली आहेत, या एक्सेल शीट डाउनलोड केली आहे त्यामध्ये पहिल्यापासूनच आलेली आहेत. त्यानंतर त्यांचं जेंडर
आणि एक्झाम टाईप बेसलाईन म्हणजेच पायाभूत, आणि मॅक्झिमम मार्क प्रत्येक याचे वेगळे मार्क आहेत, काहीचे 30-40 अशा प्रकारे मार्क आहेत. तर आपण तेही मार्क सुद्धा पहिल्यापासून या ठिकाणी उपलब्ध असतील. डिव्हिजन असेल या ठिकाणी. आपल्याला फक्त आता एवढंच काम करायचंय की यामध्ये फर्स्ट लँग्वेज मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले. समजा 30 पैकी याला 28 मार्क पडले, तर आपण त्या ठिकाणी टाईप करायचंय. असं इतर विद्यार्थ्यांची सुद्धा सर्व मार्क भरून झाल्यानंतर या ठिकाणी गणिताचे मार्क आपल्याला भरायचे आहेत. आणि तो विद्यार्थी अब्सेंट असेल तर वाय टाईप करायचे, प्रेझेंट असेल तर काही त्या ठिकाणी प्रेझेंट इथं दिलेलं आहे पहा. अब्सेंट असेल तर वाय आणि प्रेझेंट असेल तर एन. अशा प्रकारे आपण पूर्ण एक्सेल शीट आणि त्यांचे मार्क भरल्यानंतर आपल्या एक्सेल शीटच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह ॲज असा एक ऑप्शन आहे. त्या सेव्ह ॲज वर क्लिक करायचे आपल्याला. सेव्ह ॲज वर क्लिक केल्यानंतर ही फाईल आपल्याला सेव्ह करायची. त्यासाठी या ठिकाणी सेव्ह टाईप ॲज यामध्ये आपल्याला क्लिक करून आपल्याला या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट जो आहे तो CSV, डिलिमिटेड याच्यावरती क्लिक करायचे आणि त्या फाईलला आपण नाव देऊन त्या फाईलचं जे नाव पूर्वी आपल्याकडे होतं तेच नाव आपल्याला या ठिकाणी कॉपी करून त्या ठिकाणी द्यायचंय. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ही फाईल या ठिकाणी सेव्ह हे बटन आहे किंवा एंटर करून आपण ती सेव्ह करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे या ठिकाणी ती फाईल कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज फाईल म्हणून या ठिकाणी सेव्ह झालेली आपल्याला दिसते आहे. आपण ते ओपन करून पाहायचे की व्यवस्थित त्यामध्ये सर्व सेव्ह झालेलं आहे की नाही. ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक छोटासा प्रॉब्लेम दिसतोय की हे जे अंक आहेत ते अधिक त्यांचा UID चेंज झालेला आहे. आपण ते सिलेक्ट करून त्याच्यावर राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेल म्हणून आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन असतो. राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नंबरचा जो डेसिमल आहे तो 0 ठेवून ओके करायचा आहे. आपण पाहत आहात ओके केल्यामुळे हे जे नंबर पूर्वीसारखे आपले झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं नाव पण तसंच राहिलेलं आहे. सगळं केल्यानंतर क्लोज करताना आपल्याला विचारलं जाईल सेव्ह करायचं का, यस म्हणायचं. आपण आपले मार्क भरून झालेली फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केल्यानंतर पुन्हा आपण सरळच्या वेबसाईटवर यायचंय आणि सरळच्या वेबसाईटवर आल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी डाउनलोडच्या बाजूला असलेले अपलोड एक्सेल याच्यावर क्लिक करायचंय. अपलोड एक्सेल याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारचे 2 ऑप्शन दिसतील, चूज फाईल आणि अपलोड. तर आपण चूज फाईल वरती सर्वप्रथम क्लिक करायचे. चूज फाईल वर क्लिक केल्यानंतर आपल्या कॉम्प्युटर मधली जी फाईल आपली CVS फाईल आहे त्याच्यावर क्लिक करून डबल क्लिक करून किंवा ओपन म्हणून आपण ती फाईल सिलेक्ट करायची. किंवा डबल क्लिक केल्यानंतर ती फाईल या ठिकाणी त्या फाईलचं नाव आपल्याला आलेलं दिसेल. याचा अर्थ ती फाईल आपल्या कॉम्प्युटरवर या सरळ या वेबसाईटवर आलेली आहे. आता आपल्याला शेवटची पायरी अशी करायची की याच सर्वात शेवटी असलेलं अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. ज्यावेळेस आपण ही फाईल अपलोड त्यानंतर आपली फाईल यशस्वीरित्या अपलोड झाल्याचा आपल्याला समोर मेसेज दिसेल आणि आपण ओके केल्यानंतर आपली ही सरळ मधील विद्यार्थी पायाभूत चाचणीचे मार्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अशा प्रकारे आज आपण पाहिलं की विद्यार्थी पायाभूत चाचणीचे मार्क वेबसाईटवरील एक्सेल शीट डाउनलोड करणे, त्यामध्ये मार्क भरून CSV फॉर्मॅटमध्ये ती तयार करून एक्सेल फाईल वेबसाईटवर कशा प्रकारे अपलोड करायची याविषयी आपण माहिती पाहिली. विद्यार्थी आणि शिक्षक यांना उपयुक्त अशी एक वेबसाईट म्हणजे sandeepwagmore.com. या वेबसाईटवर आपल्याला अनेक शिक्षक आणि विद्यार्थी उपयुक्त गोष्टींचा संग्रह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण निश्चितच या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचं या ठिकाणी माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.
या व्हिडिओ व्यतिरिक्तही आपण अधिक माहिती मिळवून आपले या ठिकाणी पायाभूत चाचणीचे मार्क भरण्याविषयी माहिती घ्यावी. धन्यवाद.